नमस्कार सगळ्यांना। आज आपण बनवणार आहोत लोटस मंगळसूत्र। त्यासाठी लागणारे पक्कड, कटर, 0.3 mm ची वायर, मंगळसूत्र चेन, मी 30 इंच घेतलेले आहे मंगळसूत्र, 20 केजची रॅपिंग बेस वायर घेतली आहे आणि लोटस घेतलेत आणि घुंगरू घेतलेत गोल्डन कलरचे। आपण आता रॅपिंग वायर कट करून घेणार आहोत आणि बेस वायरला आपण लूप बनवून घेतोय। त्याचं लूप बनवून घेतल्यानंतर व्यवस्थित बनवून घ्यायचं। त्याच्यामध्ये परत आपल्याला मंगळसूत्राची चेन अडकवायला येईल असं लूप बनवून घ्यायचं। पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळेल मंगळसूत्र पॅन्डल आपण कसं बनवलंय। आपण लूप करून घेतोय। आता लूप करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता रॅपिंग वायरने आपण त्याला रॅप करून घेतोय व्यवस्थित। 2-3 वेळा रॅप करून घ्यायचं। रॅप झाल्यानंतर छान टाईट घ्यायचं आणि रॅप झाल्यानंतर व्यवस्थित त्याला डी लॉक द्यायचं आहे। उलटा डी लॉक द्यायचं आहे की जेणेकरून ते फिक्स होतं। आणि त्याच्यानंतर आपण आता लोटस घालणार आहोत। त्याच्यात लोटस घातल्यानंतर एक्स्ट्राचे जे वायर आहे ती कट करून घ्यायची जेणेकरून हाताला लागणार नाही। लोटस घातल्यानंतर आता आपण घुंगरू घालून घेणार आहोत। पूर्ण त्याच्या लोटसच्या खालच्या साईडला किती घुंगरू बसतात तसे तुमच्या ह्याने अंदाजे तुम्ही घुंगरू बसवून घ्या। मी पूर्ण त्याचे लोटसची खालची साईड पूर्ण घुंगरांनी भरून घेतले। ते दिसताना खूप छान दिसतंय म्हणून पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला नक्की कळेल शेवटपर्यंत की ते मंगळसूत्राचा लूक कसा दिसतोय। असं घेतल्यानंतर आता आपण त्या बेस वायरला रॅप करून घेतोय। व्यवस्थित रॅप करून घेतल्यानंतर लोटस जे आहे ते आता घुंगरू आपले लूज होतील ना, म्हणून मग लोटसच्या त्या जे होल आहेत त्याच्यातून ते फिक्स करून घ्यायचे। घुंगरू व्यवस्थित फिक्स करून घेतले की टाईट करून घ्यायचे। अलगद हाताने रॅप वायर खेचून घ्यायची, तुटू नये अशी। मागच्या साईडून बघा ते त्याचे जे लोटसचे होल आहेत त्याच्यातून मी घेऊन त्या घुंगरूंमध्ये अटॅच म्हणजे त्याला मी राऊंड करून घेते, फिक्स करून घेते। असं व्यवस्थित फिक्स करून घेतल्यानंतर ते छान दिसेल ना, आणि त्याच्यामुळे ते फिक्स करून घेते। फिक्स झाल्यानंतर आपण त्याला परत लॉक करायचं आहे। व्यवस्थित लॉक करून घेतल्यानंतर आपण सेम प्रोसेस दुसरी पण तशीच करून घ्यायची आहे। बघा किती सुंदर दिसतंय ते। ॲक्च्युली स्पीडमध्ये माझं हे चाललं आहे आणि मी पटपट बोलते, ते स्लो चाललं आहे आणि मी पटपट बोलते। अशाच प्रकारे खूप छान छान व्हिडिओ मी म्हणजे बनवलेले आहेत। मंगळसूत्र वगैरे ते पण अपडेट करायचे आहेत, अपलोड करायचे आहेत मला, पण आता ते एडिटिंग वगैरे त्याच्यासाठी वेळ जातो आहे। अशाच प्रकारे आपण दुसरं पण सेम लोटस अटॅच करून घेतलं आहे आणि त्याला घुंगरू लावून घेतो आहे। तुम्हाला अजून ह्याचे एअरिंग पण मी बनवलेत। जर त्याचा व्हिडिओ हवा असेल तर नक्की सांगा, मी त्याचा व्हिडिओ पण अपलोड करेन। मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला हवा आहे का, तर मी ते अपलोड करेन। मी एअरिंग पण त्याच्यासाठी लोटसचे बनवून घेतलेत। सेम प्रोसेस तशीच केले, सेम आधी जशी केलेली। घुंगरू लावून घेतल्याने व्यवस्थित त्याला लोटसचे जे खालच्या साईडला होल आहेत ते मग होलातून आपण रॅपिंग वायर घेऊन त्या घुंगरांना व्यवस्थित टाईट करून घेतलेत की जेणेकरून ते लूज होऊ नयेत म्हणून। असे छान छान व्हिडिओ मला तुम्हाला सगळ्यांना शिकवायचे आहेत की जेणेकरून तुम्हीही शिकू शकता। तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ काय हवा आहे ते नक्की कमेंट करून सांगा। मी प्रयत्न करेन ते बनवण्याचा आणि तुम्हाला सांगण्याचा। मी डिटेल जेवढी माझ्याच्याने तुम्हाला डिटेल देता येईल तेवढी मी तुम्हाला डिटेल देते, सांगत असते की जेणेकरून तुम्हाला सगळ्या सोप्या पद्धतीमध्ये ते तुम्हाला
फ्रीमध्ये येऊन जाईल. मी तुम्हाला एक व्हिडिओ पण टाकेन की टूल्स वगैरे काय काय त्याचे लागतात वगैरे बेसिक सांगून ठेवेन मी की नक्की काय काय लागतं नथीच्या साहित्यासाठी, मंगळसूत्रासाठी काय लागतं, आपण कुठलं बेस वायर वापरायची किंवा काय करायचं हेही मी तुम्हाला सांगेन. जर तुम्हाला हवं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. मी तुम्हाला 100% प्रयत्न करेन मी सांगण्याचा, आणि जेवढं होता होईल मला सोप्या पद्धतीत तुम्हाला शिकवता येईल तेवढं मी शिकवते. त्याच्यामुळे प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि नक्कीच माझ्या चॅनलला सपोर्ट करा. मला जमेल तसं मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करते. अशाच प्रकारे चांगले व्हिडिओ मंगळसूत्राचे, नथीचे वगैरे मी तुम्हाला टाकण्याचे प्रयत्न करेन. असंच आता व्यवस्थित आपण रॅप करून घेतो आहे जेणेकरून ते घुंगरू लूज होऊ नये म्हणून. एकदा फिक्स बसल्यानंतर ते खूप सुंदर दिसतं लोटसला घुंगरू ते हे झाल्यानंतर. मी त्याचे कानातले पण बनवलेत. जर तुम्हाला हवे असतील तर नक्की मी त्याचे व्हिडिओ पण टाकेन की ते कसे बनवलेत. नक्की कमेंट करून सांगा मला. आणि हलक्या हाताने करून घ्यायचं कारण की रॅपिंग व्हायला ॲक्च्युली तिडा पडला जातो. मग ते व्यवस्थित हलक्या हाताने ओढलं की, नाही तर मग मध्येच तुटलं की परत पहिल्यापासून प्रोसेस करायला लागते. त्याच्यामुळे हळूहळू व्यवस्थित करून घ्यायचं, टाईट रॅप करून घ्यायचं. ते रॅपिंग झाल्यानंतर आधी चेक करायचं व्यवस्थित झाले का काय. जर वाटत असेल तुम्हाला लूज आहे तर परत तुम्ही टाईट करू शकता तुमच्या ह्याने, की ते लोटस वगैरे किंवा घुंगरू तुम्हाला असे वाटत आहेत की ते गोल्डन कलरचे घुंगरू. तुम्ही ह्याच्यामध्ये ऑप्शन पण आहे की तुम्ही घुंगरूंच्या बदली तुम्ही ते व्हाईट कलरचे मोती पण तुम्ही हे करू शकता, त्याला ॲड करू शकता. ते पण खूप सुंदर दिसतं. पण मला ना गोल्डन कलरचं लोटसचं ते लक्ष्मीपूजनसाठी बनवायचं होतं म्हणून मी खास ट्राय केलं की कसं दिसतंय म्हणून. पण खरं तर खूप सुंदर दिसतंय हे. मला तर खूप आवडलं. नक्की कमेंट करून सांगा कसं झालं आहे, काय झालं आहे. आणि हे लोटस ॲक्च्युली राजस्थानी लोटस आहे. तुम्ही बघू शकता त्याला राजस्थानी लोटस तुम्ही जेव्हा दुकानामध्ये गेलात तर दुकानवाल्यांना सांगताना राजस्थानी लोटस मागा. त्याचं खूप छान लुक येतं. त्याचे एअरकप खूप सुंदर दिसतात. मी वेअर करून बघितलेत झाल्यानंतर. खूप भारी दिसते त्याचा लुक मंगळसूत्राचा. तुम्हाला जसं मंगळसूत्र लॉंग हवं आहे तसं तुम्ही लॉंग करू शकता. सिंगलमध्ये पण मिनी घंटनसारखं त्याचं सिंगल पण तुम्ही ते लोटसचं बनवून तुम्ही सिंगल पण बनवू शकता. आता हे व्यवस्थित कट करून घेऊन आत प्रेस केलं आहे की ते जेणेकरून ते साडीला किंवा ड्रेसला तुम्ही कशावर घालणार आहे त्याच्यावर ते अडकू नये किंवा तुम्हाला टोचू नये. आणि झाल्यानंतर आपण व्यवस्थित त्याला शेप द्यायचा आहे. शेप दिल्यानंतर एक्स्ट्राची वायर कट करून घेतो आहे आणि आपण परत त्याचा लूप करून घेतो आहे. लूप झालं. किती सोपं आहे ॲक्च्युली. 5 मिनटाचंच. खरं तर 5 नाही म्हणता येणार आहे. तुम्ही किती प्रॅक्टिस करताय किंवा तुम्हाला किती जमतं आहे त्याच्या ह्याच्यावर आहे. जेवढी तुम्ही खरं तर प्रॅक्टिस कराल ना तेवढे तुम्हाला त्या गोष्टी इझिली आणि सोप्या होऊन जातात. आणि त्याच्यानंतर आता मी मंगळसूत्राची चेन त्याला अटॅच करते. मंगळसूत्राची चेन अटॅच झाल्यानंतर तुम्ही बघू शकता त्याचा लूक कसा दिसेल. आणि त्याचे मी कानातले पण बनवलेत. त्याचा व्हिडिओ मी बनवला ॲक्च्युली, पण ह्याच्यासोबत टाकला नाही कारण की खूप लॉंग होईल व्हिडिओ म्हणून मी टाकला नाही आहे. टाकेन मी ह्या 2-3 दिवसामध्ये, जसं एडिटिंग वगैरे करून सगळ्या गोष्टी.
खूप छान दिसतं पण ते दोन्ही पण, मंगळसूत्र पण आणि कानातले पण. ह्याच्यामध्ये तुम्ही वेगळे वेगळे पण डिझाईन करू शकता मंगळसूत्रामध्ये. बघा किती सुंदर दिसते, घातल्यानंतर खरंच खूप भारी दिसते. ते इतकं भारी दिसतं ना. तुम्ही आता त्याचं कानातलं आणि ते पण बघा किती सुंदर दिसतंय. नक्कीच मला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू. परत भेटू. थँक्यू फॉर वॉचिंग.